राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आली सर्वात मोठी गुड न्यूज। शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता हा आता 2 ते 3 दिवसांमध्ये जमा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला बातमीकडे वळूया। नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। तुमच्या खात्यात 1 जुलै रोजी पैसे जमा होण्याची शक्यता आहे, पण त्याआधी एक लहानसं काम करणं बंधनकारक आहे, नाहीतर तुमचा हप्ता हा अडकू शकतो। काय आहे ही नवीन अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी सर्व तयारी पूर्ण केलेली आहे असून आता येत्या 1 जुलैला कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपये वर्ग केले जाण्याची शक्यता आहे। थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डीबीटीद्वारे हा निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे शेतकरी मित्रांनो। पण हा हप्ता अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी सरकारचे काही नियम पूर्ण केलेले आहेत। पहिले काम म्हणजे तुमची ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो। दुसरे काम म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तिसरे काम म्हणजे तुमच्या शेत जमिनीची नोंद म्हणजेच लँड सीडिंग यशस्वी झालेली असावी। जर यापैकी एकही काम जर तुमचे राहिलेले असेल तर 1 जुलैला मिळणारा हप्ता हा रोखला जाऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार की नाही हे तुम्ही घर बसल्या देखील तपासू शकता। ते तपासण्यासाठी नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा। तिथे बेनिफिशरी स्टेटसवर या पर्यायावर क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाका। तुमचे स्टेटस यशस्वी दाखवत असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही। शेतकरी मित्रांनो, तुमचा ई-केवायसी झाला आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका। आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।